ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषने दुमदुमला संपूर्ण परिसर. माऊलीच्या अश्वांनी उधळला भक्तीचा रंग आणि लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने वेळापूरमधील ठाकूरबुवा विहिरीजवळ पार पडला ऐतिहासिक रिंगण सोहळा. या सोहळ्याची प्रत्येक क्षणाची माहिती पाहूया. नमस्कार, आपण पाहत आहात युगवेद न्यूज. आषाढी वारी म्हटली की संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिसात न्हाऊन निघतो. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्याचे लाखो भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. याच पालखी सोहळ्यातील सर्वात महत्त्वाची आणि भावनिक क्षण म्हणजे रिंगण सोहळा. यंदा हा भव्य रिंगण सोहळा सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर परिसरातील ठाकूरबुवा विहिरीजवळ अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. पहाटेपासून हजारो वारकरी आणि भाविक ठाकूरबुवा विहिरीजवळ जमा होऊ लागले. टाळ, मृदंग, वीणा आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली अशा अखंड जयघोषाने वातावरण भारावून गेले होते. काही वेळातच संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळ्याच्या ठिकाणी दाखल झाली. पालखी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी फुलांची उधळणूक करून माऊलीचे स्वागत केले. त्यानंतर सर्वांच्या प्रतीक्षेचा क्षण आला. माऊलीचे पवित्र अश्व रिंगणासाठी मैदानात उतरले. अश्वांनी वेगाने रिंगण पूर्ण करताच हजारो वारकरी विनाश झाले. अनेकांनी हात जोडून नमस्कार केला तर अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. वारकरी परंपरेनुसार रिंगणातील माती अत्यंत पवित्र मानली जाते. त्यामुळे अश्वांचे रिंगण पूर्ण झाल्यानंतर भाविकांनी श्रद्धेने ती माती कपाळाला लावली आणि प्रसाद म्हणून घरीही नेली. वेळापूरमधील ठाकूरबुवा विहिरीजवळ पार पडलेल्या या रिंगण सोहळ्याला राज्यात विविध भागातून आलेले लाखो वारकऱ्यांनी उपस्थिती लावली. महिला, पुरुष, तरुण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले अशा सर्वांनी भक्तांनी या सोहळ्याचा सहभाग घेतला. टाळ, मृदुंगाचा गजर, भगवा पताका आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी प्रशासनाने चोख नियोजन केले होते. वाहतूक, सुरक्षा, आरोग्य सेवा आणि पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. रिंगण सोहळा संपल्यानंतर पालखी पुढे मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाली. माऊलीचा निरोप देण्यात अनेक भाविक भावूक झाले. वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर समता, प्रेम, मानवता आणि भक्तीचा संदेश देणारी एक महत्त्वाची परंपरा आहे. वेळापूरमधील ठाकूरबुवा विहिरीजवळ पार पडलेला हा रिंगण सोहळा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीत आणि आध्यात्मिक वैभवाचे साक्ष देऊन गेला. तर मित्रांनो, वेळापूरमधील ठाकूरबुवा विहिरीजवळ पार पडलेला या भव्य रिंगण सोहळ्याबद्दल तुमचे मत काय? तुम्ही या सोहळ्याची उपस्थितीत होतात का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.